आणि नेस्को ड्रग्स पार्टीचे प्रकरण आपल्याला माहिती आहे. ड्रग्स ओव्हरडोस झाल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी धडक कारवाई केल्याचं समोर आलंय. टिटवाळ्यामधील हाय प्रोफाईल सोसायटीमधील महिलेच्या घरावर छापा टाकला गेलाय आणि 6 कोटींच्या 5,000 एक्सटेन्सिव्ह गोळ्या जप्त केल्याची माहिती आहे. साकी नाक्यामध्ये सुद्धा छापा टाकला गेला. या छाप्यामध्ये टिटवाळा कनेक्शन उघडकीस आलंय. इरफान अन्सारीच्या चौकशीमधून ए पॉल या महिलेचं नावही समोर आलेलं आहे. टिटवाळ्यामधल्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा छापा टाकला गेलाय. या छाप्यामध्ये टिटवाळा कनेक्शन उघडकीस आलंय. आता थेट पोलिसांनी टिटवाला गाठलेला आहे. टिटवाल्याच्या एका महिलेच्या घरी हा 6 कोटीचा ड्रग्सचा साठा हा सापडलेला आहे. आपण याच परिसरात आता उभे असून टिटवाला परिसरातील या बिल्डिंग मध्ये आज सकाळी टाकलेल्या या छाप्यामध्ये पोलिसांनी मोठं आव्हान हे पेललेलं आहे. या अंमली पदार्थाचा जो साठा होता या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा पोलिसांनी छापा टाकलेला आहे. आणि ए पॉल या महिलेच्या घरी जी 7व्या मजल्यावर राहत होती, ती भाड्याने राहत होती आणि गेल्या 2 महिन्यापासून ती या ठिकाणी राहत होती. अशा पद्धतीने या महिलेने जो 6 कोटीचा ड्रग्स हा आपल्या घरात साठवून ठेवलेला होता. या ठिकाणी मुंबई पोलिसांनी या महिलेच्या घरावर हा छापा टाकलेला आहे आणि तिच्या घरातून 6 कोटीचा 5,000 एक्स्टॅसी गोळ्या या जप्त केलेल्या आहेत. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आता या महिलेचा तपासासाठी तिला ताब्यात घेतलेला आहे. हा साठा कुठून आला, कशा पद्धतीने हा साठा तिने केला होता आणि या साठ्यामागे नक्की तिचं उद्दिष्ट काय होते हे आता पोलीस तपास घेत आहेत. योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण.